महाराष्ट्रातील बहुतांश कीर्तनकार आपल्याला सांगत असतात की मन, बुद्धी, चित्त, अहंकार व चैतन्य हे मनाचे अंतःकरण पंचक आहे. मग हे अंतःकरण पंचक डेव्हलप करण्याचं काम आपलं आई नावाचं विद्यापीठ करत असते. परंतु यामध्ये तिची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. प्रत्येकच आई आपल्या मुलामधील किंवा आपल्या पाल्यामधील मन, बुद्धी, चित्त, अहंकार व चैतन्य या सर्व गोष्टीचा मेळ घालून एक आदर्श व्यक्तिमत्व तयार करू शकतेस असं आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे आपण जे बोललो होतो की शिवाजी जन्माला यायला हवा, पण त्यासाठी पहिल्यांदा जिजामाता आवश्यक आहे. जर जिजामाताच नसेल तर शिवाजीराजे जन्माला येणे अशक्य आहे. मग हे सर्व बोलण्याचं कारण यासाठी की प्रत्येकाच्या आईला ते संस्कार आपल्या मुलाला देता येत नसतात. मग ते संस्कार आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलापर्यंत पोहोचवण्यासाठी तिला प्रत्येक वेळेसला या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता याच एका श्लोकाला धरून चालत नाही, तर तिला या देवी सर्वभूतेषु दुर्गारूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु अन्नरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता. म्हणजे ज्याचे आईवडील शिक्षक आहे, शिक्षिका आहेत, त्यांना विद्यारूपेण संस्थिता अशा प्रकारचं आपलं आईवडिलाचं त्या विद्यार्थ्याप्रती त्या पाल्याप्रती आपली वर्तणूक असायला हवी. त्याच्यावर 95% प्रेम असलं तरी 5% क्रोध दाखवणं आपल्या सर्व आईवडिलाचं काम आहे. पण याच्याहीमध्ये आईवडिलाचं काम जरी असलं तरी मी म्हणतोय की जसं आपल्या जेवणाची, रोजच्या जेवणाची सोय जसं आपला बाप लावत असते, तशाच प्रकारे आपल्या जीवनाची सोय लावणारी ही आपली एकमेव आई असते. मग हे जीवनाची सोय लावणारी आपली आई आपल्या मुलाच्या प्रती किंवा आपल्या पाल्याप्रती कशा प्रकारे जागरूक आहे हे महत्त्वाचं आहे. आजच्या या मॉडर्न युगामध्ये आई सध्या काय करते, आई सध्या काय करते हे प्रत्येक जणाला माहिती आहे. मी प्रत्येकाच्या आयांबद्दल बोलत नाही आहे. मी ज्या आया आता सध्याच्या कंडिशन्समध्ये आपल्या मुलाकडे लक्ष न देता त्यांचं सोशल मीडियाकडे सर्वात जास्त लक्ष आहे, आपल्या घराकडे लक्ष न देता समाजामध्ये इतर असलेल्या गोष्टींकडे ज्यांचं लक्ष आहे, त्यांची मुलं आजकाल आपल्याला वाईट वर्तणुकीला लागलेली दिसतात. मग हे प्रत्येकाला आपापल्या परीनं प्रत्येकाची उदाहरणं आपापल्याला माहीत आहे. आपण आपल्या शेजारचंच उदाहरण घेऊ शकतो, आपलं नाही घेतलं तरी चालेल, की शेजारच्या घरचे काय करतात आणि त्यांची मुलं कशा प्रकारची आहेत, आपण सध्या काय करतो आणि आपली मुलं कशा प्रकारची आहे, या सर्व गोष्टी आपल्याला बघावं लागेल. साने गुरुजींच्या आईने साने गुरुजीला सांगितले होते, तू जो व्हायचा तो आयुष्यामध्ये हो, पण सर्वांचा लाडका हो. एवढंसं छोटंसं वाक्य आहे. तू जो व्हायचा तो हो, पण सर्वांचा लाडका हो. याचा अर्थ असा होतो की त्याचं व्यक्तिमत्व हे सर्वांच्या प्रिय असायला हवं, त्याला कोणीही नावं न ठेवणारे असायला हवं. म्हणजे आईचे जे वर्तणूक असायला पाहिजे किंवा आईचे जे संस्कार आपल्या मुलावर किंवा आपल्या पाल्यावर असायला पाहिजे, ते संस्कार त्यांचा पाल्य हा सर्वांचा लाडका होईल अशा प्रकारचं असायला हवं. आपल्याला माहीत आहे मुलाचा शारीरिक विकास, मुलाचा मानसिक विकास, मुलाचा भौतिक विकास, मुलाचा भावनिक विकास आणि मुलाचा आध्यात्मिक विकास आजच्या कंडिशनमध्ये जर करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आई नावाचा हे विद्यापीठ सध्या जागृत करायला हवं आपलं. पण सध्याच्या आया जागरूक नाहीत. आपल्या पाल्याप्रती फक्त त्यांचं एकच काम आता त्यांना ड्युटी समजून येते की आपल्या पाल्याला शाळेपर्यंत पोहोचवायचं, शाळेत 8 तास रमवायचं, 6 तास रमवायचं आणि घरी परत आणायचं. म्हणजे त्यांचं ओझं, दप्तराचं ओझं आपल्या पाठीवर घेऊन तिथपर्यंत वाहून नेणे आणि तिथलं ओझं आपल्या पाठीवर घरापर्यंत घेऊन येणे, बस एवढंच एक काम आपल्या आया करत असतात. बाकी सर्व काळ आणि सदावेळ ते नेहमी एक TV नावाचं उपकरण किंवा मोबाईल नावाचं उपकरण जे आपल्या डोळ्याच्या समोर असतं त्यांच्यामध्ये गुंतलेले असतात किंवा मग बाकीच्या ज्या फॅमिली जबाबदारी असतात त्यांच्यामध्ये गुंतलेले असतात. मग ह्या सर्व आयांनी निदान एक गोष्ट तरी करायला हवी की जेणेकरून त्यांचा 1 तास आपल्या मुलाप्रती, जेणेकरून त्याचा शारीरिक विकास होईल, मानसिक विकास होईल, भौतिक विकास होईल, भावनिक विकास होईल किंवा आध्यात्मिक विकास होईल, या संबंधीचे पावलं टाकण्यात त्यांना खर्ची करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा त्यांचा मुलगा, आपल्याला माहीत आहे की मी हे गोष्टी बारकाईने यासाठी सांगण्याचा विचार करतो आहे कारण आपल्या प्रत्येक मुलाचा पाया पक्का करणे म्हणजे मुलाचे पाय पाडण्यात दिसतात, यासाठी पाडण्यात दिसवण्यासाठी, ते पाय दाखवण्यासाठी तशी आईची नजर त्याच्यावर असली पाहिजे.
म्हणजे तिच्यामध्ये ते डेव्हलपमेंट त्या पाल्यामध्ये तिला लहानपणापासून करून घेता आलं पाहिजे. आपण म्हणतो आपला मुलगा थोडासा रडला काय की त्याच्यासमोर आपण लगेच मोबाईलची स्क्रीन लावून देतो किंवा एखाद्या टी व्हीवरचं कार्टून लावून देतो. मुलगा किंवा मुलगी त्याच्यासमोर बसून दिली की आपण काम करण्यास मोकळं. पण याच एखाद्या छोट्याशा 5 मिनिटामुळे किंवा 10 मिनिटामुळे त्याचं संपूर्ण पुढचं जे आयुष्य आहे ते आयुष्य खर्ची जात असतं, बिनकामी जात असतं, वाया जात असतं. ह्या कुठल्याही आईंना कळत नाही. त्यांना आपल्या पाल्याला नेहमी त्या थोडंसं रडलं काय की टी व्हीजवळ रमतं, कार्टूनमधल्या काहीतरी 2-4 विचित्र हालचाली बघितल्या की त्याला हसू येतं आणि तो मुलगासुद्धा कार्टूनसारखं काम करायला लागतो. जसा तो टॉम अँड जेरी उड्या मारतो तशा प्रकारे हा सुद्धा इकडे उड्या मारायचा प्रयत्न करतो. मग तुमची मुलं तुम्हाला माकड बनवायची की त्या माकडामधला असलेला एक प्रकारचा चांगला बुद्धिमान माणूस बनवायचा त्या माकडामधून, ते तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे. कारण आपण माकडापासून उत्क्रांत होऊन माणूस झालो आहे आणि तुम्ही तुमच्या मुलाला माणसामधून माकड बनवण्याच्या तयारीत आहात असं मला इथं वाटते. मग हे काम आईचं आहे. घरातले वडील घरात नसतात, ते त्यांचं जेवणाची सोय लावण्यासाठी बाहेर राबत असतात. मग घरामध्ये असते कोणतं आपल्याला माहीत आहे. आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपल्या आया हे नेहमी आपल्या घरी असतात. बहुतांशी आपल्या आया आपल्या घरी असतात आणि त्यांचं कर्तव्य बनते की त्यांच्या पाल्याला तशा प्रकारच्या सवयी लावायच्या असतात. कारण ह्याच सवयीनंतर पुढे संस्कारामध्ये रूपांतरित होत असतात. जेव्हा तुम्ही एखादा मोबाईल घेऊन बसता घरी, तेव्हा ते मुलगा किंवा ती मुलगी लहान असलेली ते तुमच्याकडे नेहमी 24 तास बघत असतात, तुमच्या सानिध्यामध्ये लहानपणी असतात. आणि जेव्हा तशा प्रकारचं अनुकरण जसे आपले आईवडील करतात तशा प्रकारचं अनुकरण ते पाल्य करत असते. त्यालाही वाटते की याच्यामधलं काहीतरी आपण बघावं. कळत नसते काही, पण काहीतरी बघितल्यानंतर काहीतरी आनंद मिळत असतो, त्याच्यामुळे ते सुद्धा बघत असते. मग हे अशा प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या सवयी आहे आपल्या आयांच्या, त्या सवयी त्यांना मोडायला हव्यात. आपल्याला माहीत आहे की मुलगा लहान असो किंवा मोठा असो त्याच्यावर संस्कार हे गर्भापासून होत असतात. आपले जे भगवद्गीता आहे, आपली भगवद्गीता किंवा महाभारतामध्ये आपण बघत असतो की जसं अभिमन्यूला त्याच्या पोटामध्येच संस्कार मिळाले होते. चक्रव्यूह कशा प्रकारचा, चक्रव्यूह भेदून आतमध्ये कसं शिरायचं हे त्याला कळलेलं होतं. पण जेव्हा आतमधून चक्रव्यूह भेदून बाहेर कसं पडायचं हे त्यानं ऐकलेलं नव्हतं, कारण त्याची आई तेव्हा झोपलेली होती. मी कुण्या एका विशिष्ट आईंना टार्गेट करून किंवा बोलत नाही किंवा नाव घेऊन बोलत नाही आहे, पण प्रत्येकाच्या आया आपल्या मुलाला अभिमन्यू बनवून सोडवत आहेत असं मला वाटतं. एवढ्या मोठ्या शैक्षणिक क्षेत्राचं जे चक्रव्यूह समोर आहे ते चक्रव्यूह भेदायचं कसं हे त्याला माहीत आहे. तिथपर्यंत शिकतात, प्रत्येकजण डिग्र्या घेतात आणि मोकळे होतात. पण त्या डिग्री घेतल्यानंतर ती कामी कशी लावायची, ते चक्रव्यूह भेदून त्याला पैशांमध्ये रूपांतर कसं करायचं त्या डिग्रीच्या कागदाचं, हे कोणतीही आई त्याला शिकवत नाही. आपली आई फक्त काय शिकवते की हे चक्रव्यूह कसं भेदायचं, आतपर्यंत कसं शिरायचं, त्याला डिग्रीचा कागद कसा मिळवून द्यायचा हे त्याला कळते. आजकालच्या आयांना नाही, याला अ येत नाही, याला ब येत नाही, याला क येत नाही, याच्याकडे संपूर्ण आपलं लक्ष असते. त्याच्याकडे खूप सारा आपण वेळ गमावतो. परंतु या कागदाची डिग्री जेव्हा आपल्या हातामध्ये येते तेव्हा त्या कागदाच्या डिग्रीच्या पैशाच्या नोटेमध्ये कसं रूपांतर करायचं हे कुठलीही आई त्याला शिकवत नाही. आणि हे संस्कार त्या आईने त्याला लहानपणापासून द्यायला हवे होते आणि ते देत नाही. आपल्याला माहीत आहे सध्याची आई आपली जे गुंतलेली असते ती एखाद्या, तुम्ही जर हाय सोसायटीच्या महिला बघितल्या तर किट्टी पार्टी असो किंवा तुमचं एखादं सामाजिक उपक्रम असो किंवा इथे मोबाईलवर फोटो काढला की पेपरला दुसऱ्या तिथे छापायचा, अशा प्रकारचे जे फोटोजेनिक इव्हेंट्स असतात त्या फोटोजेनिक इव्हेंट्समध्ये गुंतलेले आहेत. त्या एकाच या फोटोजेनिक इव्हेंटमुळे किंवा सोशल मीडियाच्या त्या लतीमुळे, मी लत म्हणतो याला, एक प्रकारचं व्यसन म्हणतो, या व्यसनांमध्ये गुंतलेले आहे. त्याला त्यांचा नशा आहे आणि या नशेमध्ये आपली स्वतःची मुलं, आपली पाल्य ते बिघडवत असतात. मग हे आईवडील आपल्या मुलाला घडवत नाही आहे तर बिघडवत आहे. आपल्याला माहीत आम्ही पण बिघडलो तुम्ही बिघडा, अशा प्रकारचं आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, अशा प्रकारचं आपल्या ज्या संतांना सांगितलं होतं. किंवा पुत्र निघावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, याचा थोडासा विपरीत अर्थ या महिलांच्या डोक्यामध्ये आहे. पुत्र निघावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, याचा अर्थ असा होतो की आपला जो मुलगा आहे किंवा आपला जो पाल्य आहे त्याची अशा प्रकारची प्रगती असावी की तो प्रत्येक क्षेत्रामध्ये समोर आहे आणि त्याचा जय जयकार व्हावा, असा त्याचा अर्थ होतो. पण ते आत्ता तुम्ही शब्दशः अर्थ घेतात आणि आपल्या मुलाला तशा प्रकारचं बनवण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याला माहीत आहे की काही काळापूर्वी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या आपल्या पोटी काही 12 वर्ष, 9 वर्ष, 7 वर्ष आणि 5 वर्षाचे एक ज्ञानेश्वर
निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताईसारखे एक आश्चर्य जन्माला आलं आणि हे आश्चर्य अशा प्रकारचं होतं. मी आश्चर्य यासाठी म्हणतोय कारण त्यांना ज्या गोष्टी केल्या म्हणजे आपल्यामध्ये विरक्ती, ज्ञान, शक्ती आणि मुक्ती म्हणजे निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ती या सर्व जे गोष्टी आहेत, विरक्ती, ज्ञान, शक्ती आणि मुक्ती हे जे क्वालिटीज आहेत, या क्वालिटीज या चारही लोकांमध्ये आपल्याला सापडतात. जेव्हा जन्मतः त्यांना शिवण्याचं धाडस, जे लोक शिवत नव्हते त्याला दूर लोटत होते, तेच लोक आज त्यांच्या समाधीच्या पाया लागण्यासाठी रांगा लावत आहेत. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्या पोटीसुद्धा जन्माला यायला हवं, हे प्रत्येक आईने ठरवायला हवं. मग हे ठरून होत नसते, हे ठरून होत नाही. मग काय करावं लागते आपल्याला? त्यासाठी काहीतरी प्रयत्नशील असायला हवं. जसं निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई, ज्यालाच आपण काय म्हणतो विरक्ती, ज्ञान, शक्ती आणि मुक्ती, या चार क्वालिटीज विरक्ती, ज्ञान, शक्ती आणि मुक्ती या चार क्वालिटीज आणि स्वतः मन, बुद्धी, चित्त आणि चैतन्य, अहंकार याच्या पलीकडे सुद्धा जाऊन आपलं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे आपलं बाळ घडवण्याचं काम त्या प्रत्येक आईनं करायला हवं. पण ती आई, सध्याची आई तुम्ही बघा, पहिल्यांदा जुन्या काळी जेव्हा आया आपला स्वयंपाक करायच्या, जेव्हा चुलीवर स्वयंपाक करायच्या त्यावेळेस कुठल्या ना कुठल्या प्रकारचं देवाचं नामस्मरण त्या करत असायचा, एखादा अभंग म्हणायच्या किंवा कुठल्या प्रकारचं एखादं पसायदान म्हणायच्या, जेणेकरून ते बनवत असताना, ते जेवण बनवत असताना त्याच्यामधले जे संस्कार आहेत ते संस्कार ॲटोमॅटिकली त्या अन्नामध्ये उतरायचे आणि ते जेव्हा अन्न ते मुलगा सेवन करायचा किंवा त्याच्या घरचे ते व्यक्ती सेवन करायचे तेव्हा त्यावेळेस त्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व त्या प्रकारच्या अभंगातील व्यक्तिमत्वासारखे किंवा त्या पसायदानातील त्या वैश्विक अर्थासारखे त्यांचे व्यक्तिमत्व बनत होते. पण आत्ताच्या आया तशा प्रकारचं नाही. आत्ताच्या आया जे गाणे म्हणतात ते एकतर रॉकस्टारचे असतात किंवा मग एखादा कुठला माशप असतो किंवा मग तुम्हाला माहीत आहे आज सध्या काय चालतं आहे ते, मला तर काही त्यांचे नावही पण जास्त काही आठवत नाही. मग हे दोन प्रकारचं डिफरन्स आहे की कालची आई कशी होती आणि आजची आई कशी होती. आज शिवाजी जन्माला न येण्याचं कारण तसं आहे कारण आज आपल्याला महाराणी जिजाबाई आपल्याला दिसून पडत नाही. जर आपल्याला महाराणी जिजाबाई जर प्रत्येकामध्ये दिसून पडली तर शिवाजीसुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला येईल, यात मोठं आश्चर्य नसणार आहे. आपण म्हणतो की रक्ता ते गुण असतात. म्हणजे एक वाक्य मी ऐकलं होतं, बहुतेक नितीन बानुगडे पाटलाच्या नंतर काय जे विश्वास नागरे पाटलाचं वाक्य असेल बहुतेक, काहीतरी कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारी घेण्याचं जे ताकद असते ती ताकद त्याच्या रक्तामध्ये असायला हवी. म्हणजे हे जे वाक्य आहे म्हणजे कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील पण गगनभरारी घेण्याची जी ओढ असते ती ओढ रक्तात असायला हवी. ती गोष्ट काही चुकीची नाही. म्हणजे जशा प्रकारचे आई वडील असतील तशा प्रकारची क्वालिटी त्या मुलामध्ये डेव्हलप होत असते, फक्त ती डेव्हलप करावी लागत असते. तुम्ही जेवढे कर्तृत्वान असाल, मी बाकीच्या सर्व पालकांना कर्तृत्वान नाही अशातला प्रकार नाही बोलत, पण जे पालक लोक कर्तृत्वान असेल त्यांच्यापेक्षाही त्यांची मुलं कर्तृत्वान निघू शकतात. त्यासाठी त्याच्यामध्ये त्या क्वालिटीज आपल्याला डेव्हलप कराव्या लागतात. लहानपणापासून तुम्ही जेव्हा मुलगा किंवा मुलगी लहान असते 2 वर्ष जेव्हा ते बोबडे बोलत असतात तेव्हापासून त्याच्यावरती संस्कार टाकायला हवेत. ते संस्कार आत्ताचे आईवडील टाकत नाही, त्याला थोडेसे दूर लोटतात, आपल्या कामाच्या दूर लोटत असतात. पण तशा प्रकारचं न करता त्याचा प्रकारे त्याला कशा प्रकारे बोललं पाहिजे, मार्मिक असलं पाहिजे, जास्त रागवून नसलं पाहिजे, जोरात नसलं पाहिजे, हळुवारपणे सगळ्या गोष्टी. जसं आधीच्या काळी सर्वांचं प्रेम जे आपला एकोप्याचे संबंध असायचे किंवा मग ज्याला युनिटी म्हणून आपण किंवा मग आपलं मिळून मिसळून जे आपले काका काकू मामा मामी सर्वजण जे एकत्र परिवार असायचा, ते एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जे संस्कार त्या मुलाला मिळत होते ते संस्कार आता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये मिळत नाहीत. जे एक जण जेव्हा चापट मारत होता तर दुसरा ॲटोमॅटिकली त्याला कुरवाळत होता, जेणेकरून तिथं बॅलन्स राहत होतं. चुकलं तर हाणलं पाहिजे आणि बरोबर असलं तर शाबासकीची थापसुद्धा दिली पाहिजे. हे दोन्ही गोष्टी, पण थाप आणि चापट याच्यामधला डिफरन्सच आपल्याला आजकाल कळत नाही. आपण एक तर काय करतोय, आपण एक तर फक्त या देवी सर्व भूतेषु शांतिरूपेण संस्थिता. काही मुलांच्या आया नेहमीवर शांत आहेत, काही करो पोरानं, काही लक्ष देत नाहीत. या देवी सर्व भूतेषु दुर्गा रूपेण संस्थिता. पण आपली आई कशी असायला हवी, जर जेव्हा कुठे मुलगा चुकत असेल तेव्हा तिनं दुर्गेचं रूप घेऊन त्याला योग्य मार्गाला आणणं हे त्याचं काम असते, तिचं काम असते. या देवी सर्व भूतेषु अन्न रूपेण संस्थिता. अन्न
जे लागत असतं मुलाला जेवायला, सेवन करायला, त्या अन्नामध्ये ते संस्कार तिला रुजवता आले पाहिजेत. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की जेवण करताना किंवा जेवण बनवताना तुम्ही अशा प्रकारचे श्लोक म्हटले पाहिजेत किंवा अशा प्रकारचं तुम्ही अभंग म्हटले पाहिजेत की ज्या अभंगामधली जी गोडवा आहे, त्या अभंगामधलं जे कारुण्य आहे, त्या अभंगामधलं जे ज्ञान आहे, ते सर्व ज्ञान त्याच्या जेवणात उतरेल आणि त्या जेवणाच्या माध्यमातून त्याच्या पोटामध्ये जाईल. आपल्याला माहीत आहे एक वॉटर थेरपी नावाची एक गोष्ट मी ऐकली होती मागं. आपल्या इकडे पण ती संस्कार असायचे की जेव्हा एखादा मूल भिल्या जायचं किंवा थोडंसं घाबरल्यासारखं करायचं किंवा त्याला ताप यायचा, तर आपल्याला गावाकडच्या एखाद्या महाराजाकडे न्यायचं आणि तिथून एक माणूस असायचा, ते त्या माणूस त्या पाणी द्यायचा आणि आपल्या तोंडावर 2-4 शिंतोडे मारायचं त्या पाण्याची फेकून आणि आपल्याला म्हणायचं की बा आता तो बरा झाला. आणि त्या ॲक्च्युली त्या गोष्टीनं बरं व्हायचं, कारण ती श्रद्धा त्याच्यामध्ये असायची. याला वॉटर थेरपी म्हणतात. आणि ही वॉटर थेरपी प्रत्येक आईनं आपल्या मुलासोबत करायला लहानपणापासून काही हरकत नाही. जेव्हा ते मूल 2 वर्षाचं होतं, थोडंसं समजायला लागतं, बोबडे बोल बोलायला लागतात, तेव्हा त्याला जेव्हा जे पाणी प्यायला द्यायला जायचं, ते पाणी असा प्रकार दिलं पाहिजे की ज्या पाण्याला एक ग्लास असा पकडायचा हातामध्ये आणि तो ग्लास पकडून एक इच्छा आपल्या मनामध्ये घ्यायची आणि ती इच्छा म्हणून दाखवायची त्या पाण्याला पूर्ण. आणि जेव्हा आपण पाण्याला पूर्ण म्हणून दाखवू आणि तेव्हा ते पाणी प्यायला दिलं तर त्याच्याप्रती तशा प्रकारचे गुण डेव्हलप होत असतात. आपलं शरीर हे अग्नी, जल, वायू अशा प्रकारच्या पंचमहाभूतानं बनलेलं आहे. मग याच्यामध्ये जो जल प्रकार आहे, तो जल इथं आपलं काम करत असतो, ज्याला वॉटर थेरपी म्हणतात. याला सायन्सनं सुद्धा प्रूव्ह केलं आहे की तुम्ही जेव्हा पाणी पिसाल तेव्हा त्या पाण्याला तुमची इच्छा बोलून दाखवा आणि नंतर ते पाणी प्या. तुमच्या अशा प्रकारचं तुम्ही जर काही काळापर्यंत करत राहिल्यात तर तुमच्या इच्छा ॲटोमॅटिक पूर्ण होण्याचं बळ तुम्हाला हे निसर्ग देत असते. या निसर्गामध्ये भरभरून देण्यासारखं आहे, फक्त तुम्हाला घेण्यासाठी तुमचे 2 हात व्यवस्थित असायला हवेत. म्हणजे जे संस्कार तुम्ही तुमच्या मुलाला देणार आहात ते भरभरून द्यायला पाहिजे. या 2 हातानं तुम्ही जेवढे संस्कार देसाल, मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये पण सुद्धा तुम्हाला की संस्कार हे दिल्या जात नसतात, त्यांना ते ऑटोमॅटिकली होत असतात. त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला तुमची वागणूक, वर्तणूक तुम्हाला तशा प्रकारची ठेवावी लागते. ॲटोमॅटिकली तुमचे मुलं तशा प्रकारचे घडत असतात. तुम्हाला माहीत आहे की तुमच्या घरचं जेवणसुद्धा तुम्ही 2 टाईमचं एकत्र करत ना. निवड 4 माणसं घरामध्ये असतात. पोरगं एका टाईमला येऊन जेवते, बाप दुसऱ्या टाईमला येऊन जेवते, माय तिसरी कधीतरी कामं निपटल्यावर जेवते. अशा प्रकारचं करून 4 जण एकत्र बसून कधी जेवत नाही आणि कधीच त्या तटावर डिस्कशन करत नाही. आपल्या इकडे संस्कृती आपण आणतो, नाही जेवताना बोलायचं नाही. अरे महत्त्वाचे विषय काही जेवण करताना डिस्कस केले जातात काही घरामध्ये. आणि या 2 टाईमला तरी निदान सोबत सर्वांना जेवण केलं पाहिजे, जेणेकरून आपापले विचार एकमेकामध्ये काय करता येईल, बांधून ठेवता येईल. एकमेकासोबत एकमेकाच्या पिढी बांधून राहील. म्हणजे जेणेकरून नातू, पंतू किंवा मग आपले आजी आजोबा, आपण स्वतः जेव्हा आपण जेवायला बसू तेव्हा त्या मुलाला आपले आईवडील त्यांच्या आईवडिलाकडे कशा प्रकारे त्यांच्या ताटाकडे लक्ष देतात, त्यांना कशा प्रकारे वाढतात, तशा प्रकारे आपले मुलं जे लहान असतात ते पाहतात आणि तेच संस्कार त्यांच्यावर पडतात. म्हणजे आपल्याला आपल्या जर पिढ्या बांधून ठेवायच्या असेल एकमेकाला, तर आपल्याला आपली जुनी पिढी म्हणजे मागची पिढी आणि येणारी पिढी या दोन्ही पिढीची सांगड घालणारे आपण पालक लोक असतो, ती आई असते. मग हे पालक लोक किंवा ती आई या दोन्ही पिढीला सांभाळणारी असायला हवी. तिनं सासू सासऱ्याला पण सांभाळायला हवं आणि आपल्या मुलाला पण सांभाळता यायला हवं, जेणेकरून त्याचे दोघांना सांभाळता तिचा जो संसार आहे तो संसार एका विशिष्ट टोकाला जाऊन पोचतो आणि त्या टोकाला पोचल्यानंतर तिथं जे यश मिळणार आहे त्यांना, ते यश कसं असलं पाहिजे, भक्कम मिळणार आहे, कारण त्यांची मुलं तशा प्रकारची तयार होतील. जर तुम्हाला तुमची मुलं तयार करायची असेल तर तुम्हाला खंबीर रुक्मिणीसारखं कमरेवर हात ठेवून तुम्हाला ते कार्य करता यायला हवं. तुम्हाला कमरेवर हात ठेवून तुमचा पदर कमरेला खोसून, पण आजकालच्या स्त्रियांना पदर राहिला की नाही याचं थोडंसं दुमत आहे. कारण बहुतांश जण आजकालच्या त्या सगळ्या, मी त्या गोष्टीकडे सध्या वळत नाही, पण सांगतोय तुम्हाला. एखाद्या वेळेस आपल्या मुलाला थोडंसं जरी काही बरं नाही वाटलं तर आई आपली काय करायची, पदर उतरवायची. पण आजकाल तो पदर हरवला आहे, प्रत्येक आयांचा तो पदर हरवला आहे. काही जणांना ते गाद्याच्या खोड घालून घेतल्यात, ज्याला तुम्ही गाऊन वगैरे म्हणतात, आणि काही जण टी शर्ट आणि जीन्स पॅन्टवर निघालीत किंवा पंजाबी ड्रेस आहेच आपले, त्यामुळे त्यांना पदर नावाची गोष्ट तर माहीतच नाही. त्यामुळे हे आईचं बदलतं रूप जे आहे, मला त्यांच्याकडे काही बोलायचं नाही, पण आईचं बदलतं रूप जे आहे, पण त्या पदरामागची जी ताकद होती तुम्ही पहा ना. आपण जेव्हा टॉवेल नाही मिळाला तेव्हा आपण आईच्या पदराला जाऊन हात पुसतो. आजकालची पिढी दिसत नाही तिथपर्यंत पोहोचणारी. म्हणजे साधं हात जरी पुसायचं असलं तर आईच्या पदराला जाऊन पुसण्याची जी पद्धत होती ती पद्धत आता विलुप्त झाली. ती मुलगा तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही ना, कारण आईचा पदर हरवलेला आहे. मग आईचा पदर म्हणजेच एक प्रकारचं संस्काराचं जे संस्कार करण्याचं जे एक साधन होतं ते साधनच हरवलं आहे आता.
आता तुम्ही म्हणसाल यानं कुठला मोठा संस्कार होणार आहे, काय खूप मोठे टॉवेल्स आहेत घरामध्ये, खूप सारे फडके भेटतात, कुठेही हात पुसला काय बिघडून राहिलं. अरे पण त्या गोष्टीला त्याला जुळून ठेवण्याचं, मायला आणि लेकराला जुळून ठेवण्याचं एकमेव साधन जे दुआ ते पदर करायचं. तुम्हाला माहीत आहे जेव्हा लग्न जुळतात तेव्हा लग्न जुळायच्या वेळेस जी साडी घातली जाते आणि जे नवऱ्याच्या खांद्यावरचा वर असतो त्याच्या खांद्यावरचा शेला आणि बायकोच्या म्हणजे जी वधू असते तिच्यावाला जो पदर असतो त्याला एक प्रकारची गाठ म्हणजे त्या ओढणीला गाठ बांधली जाते. हे काय आहे, हे एक प्रकारचं आपले जे आपल्याला जे संस्कार दिलेले आहे, जे आपल्याला सोपस्कार सांगितलेले गेलेले आहेत ते परंपरागत जे सोपस्कार आहे याच्यामागचं काहीतरी कारणं आहेत. ही कारणं अशी तशी नसतात, याच्यामागचं काहीतरी एक हेतू असला पाहिजे. प्रत्येक गोष्ट विनाकारण नसतात, त्याच्याकडे त्या हेतूनं आपण बघता आलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे मायबापांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगा, पैशानं पापं धुतली जातात पण मनं कुजतात आणि कुजलेलं मन कधीच आनंद मिळवू शकत नाही. मग तुमचं मूल हे पापं करणारं निघावं का? त्याला जीवनाचा आनंद घेता यायला नको का? त्याला इमानदारी शिकवायला हवी आपल्याला, त्याला योग्य रीतीनं जीवन जगता यायला पाहिजे अशा प्रकारचं शिक्षण द्यायला हवं, त्याला योग्य रीतीनं चालता यायला पाहिजे, जगामध्ये त्याचा मान वाढला पाहिजे. साने गुरुजीच्या आईसारखं ते प्रत्येकाचं लाडकं असायला हवं. म्हणजे साने गुरुजीची जी आई होती त्याचा श्याम जसा लाडका होता सर्वांचा, तसं लाडकं त्याला प्रत्येकाला होता यायला पाहिजे. शिवाजी महाराजांसारखं कर्तृत्वान होता आलं पाहिजे, हिरोजी इंदुरकरांसारखा इमानदार होता आलं पाहिजे. मग ह्या ज्या सगळ्या क्वालिटीज आहेत, ह्या क्वालिटीज डेव्हलप करण्याचं काम ती आई करत असते. आपल्या मुलाला किंवा एक मुलगी जर असेल घरामध्ये तर त्या मुलीला कशा प्रकारचे कपडे घातले पाहिजे इथपासून तर तिची वागणूक कशा प्रकारची असली पाहिजे, तिनं बोललं कसं पाहिजे, चाललं कसं पाहिजे, इथपासूनचे सगळे संस्कार त्या आईला तिला देणं असते. पण आपण जसं फॅशनच्या नावाखाली किंवा मॉडर्न जमान्याच्या नावाखाली किंवा मग आपला ज्या आपण बघतोय की समोरची काय करते त्यासारखं आपण पण करायला हवं, या ओघाओघामध्ये आपण आपले संस्कारच विसरून चाललोय. मग हे संस्कार जेथपर्यंत टिकून राहतील नाही तेथपर्यंत तुमचे मुलं एक कर्तृत्वान बनणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. कारण हे संस्कारच कर्तृत्वानाची कायदेशीर नाळ जुळून असते. त्याचा शारीरिक विकास, मानसिक विकास, भौतिक विकास, आध्यात्मिक विकास, भावनिक विकास जेथपर्यंत होणार नाही तेथपर्यंत तुम्हाला एक चांगलं व्यक्तिमत्व तुमच्या घरामध्ये डेव्हलप करता येणार नाही. आणि हे सर्व डेव्हलप करण्यासाठी, हा सर्व विकास घडवून आणण्यासाठी ती आई तेवढी कर्तृत्वान असायला हवी. तिला टाईमला दुर्गेचं रूप घेता आलं पाहिजे, तिला अन्नपूर्णेचं रूप घेता आलं पाहिजे, तिला सरस्वतीचं रूप घेता आलं पाहिजे. अशा प्रकारची जेव्हा क्वालिटीज ती आई आपल्या स्वतःमध्ये डेव्हलप करेल, ती स्वतःला एका डिसिप्लिनमध्ये ठेवेल, तेवढंच डिसिप्लिन तिच्या मुलंसुद्धा राहतील, तिचे पाल्यसुद्धा राहतील. मी बापाला सुद्धा याच्यामध्ये घेतोय, मी फक्त आईला बोलतोय अशातला प्रकार नाही. याच्यामधल्या काही गोष्टी आई चांगल्या काटकसरीनं पाहत असते, पण बाप आपला वेगळ्याच मार्गानं असतो, त्यांनासुद्धा त्या योग्य मार्गानं येणं महत्त्वाचं असतं. जेथपर्यंत ह्या दोन चाकं व्यवस्थित चालत नाहीत, निदान या दोन चाकापैकी मला माहीत आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे जो बाप असतो हा स्वतःच्या तोऱ्यामध्ये असतो, पण आई तरी निदान आपल्या मुलाच्या भविष्याकडे, पाल्याच्या भविष्याकडे नेहमी लक्ष देणारी असते असं मला वाटते. मी आजच्या तारखेतनी जे बघतोय, आजूबाजूच्या आया बघतोय, त्याच्यावरून मला थोडंसं एक विचार सुचला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचलोय मी. हा जो मोबाईल नावाची गोष्ट आहे किंवा टी व्ही नावाचं जे ॲप्लिकेशन्स आहेत, मला तर वाटते सर्वात जास्त उपयोगाचा स्त्रिया करत असतात. घरामध्ये जेव्हा सुरुवातीला खूप सकाळची कामं चालली असतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर टी व्हीवर गाणे चालू असतात आणि इकडे त्यांची कामं चालू असतात. कुठल्याही प्रकारचं भजन नाही, कुठल्याही प्रकारचं कीर्तन नाही, कुठल्याही प्रकारची एखादी ओवी नाही, किंवा त्यांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी किंवा तुकाराम गाथा आपल्याला दिसून पडत नाही, किंवा त्या धर्माचं आपल्याला कुठल्याही प्रकारे आपल्याला दिसून पडत नाही. जेणेकरून त्या घरामध्ये तुम्ही वाचता का कधी? जेव्हा आईवडीलच वाचणार नाहीत तर मुलं कशा प्रकारे पुस्तक हातात घेतील? तुमच्या घरामध्ये तुमची आजी कधी उघडून बघते का तुकाराम गाथा, की तुमची नातवं उघडून बघणार आहेत किंवा तुम्ही उघडून बघणार आहात? त्यामुळे या सर्वांना तुम्हाला जे संस्कार दुसऱ्यावर टाकायचे आहेत ते संस्कार स्वतःवर करून घेता आले पाहिजे. तेव्हा कुठं ते दुसऱ्यावर तुम्ही ॲटोमॅटिकली तुम्ही ते संस्कार सोपवू शकतात. म्हणजे संस्कार हे पिढीनपिढी एका पिढीच्या दुसऱ्या पिढीला जात असतात. ते संस्कार तुम्हाला ट्रान्सफर करता आले पाहिजे. संस्कार कधी टाकता येत नसतात, ते ॲटोमॅटिक होत असतात आणि ते ट्रान्सफर होत असतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. ॲटोमॅटिकली ट्रान्सफर होत असतात. जेव्हा तुम्ही वाचायला घेसाल एखादी ज्ञानेश्वरी तेव्हा तुमची मुलं ॲटोमॅटिकली ते वाचायला सुरुवात करतील. तुम्ही जेव्हा एखादा अध्याय पाठ करसाल तेव्हा तुमची मुलं ॲटोमॅटिकली ते अध्याय पाठ करायला लागते. तुमच्या घरात जर हरिपाठ होत असेल तर तुमची मुलंसुद्धा ते हरिपाठ नक्कीच करणार आहेत.
फक्त बोलून ह्या गोष्टी होत नसतात, त्या गोष्टी तुम्हाला आचरणात आणता यायला हव्यात. मायबापांनो काही चुकलं असेल तर माफ कर जा, पण तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी मला पोचवणं महत्त्वाचं वाटलं. लहान थोडी मोठा घास घेतोय, पण आजकाल आजूबाजूच्या कंडिशन्स जे बघतोय, आजकालच्या आया जे बघतोय, त्या आयांचं कुठंतरी काहीतरी चुकतंय. माझं जर चुकत असेल तर मला कमेंटमध्ये लिहा, आणि बरोबर असेल ते सुद्धा सांगा की सर नाही हे तुमचं चुकलं आहे. ओके, मला एवढीच अपेक्षा आहे तुमची सर्वजण आपल्याला सुदृढ नागरिक या देशाचे उभे करतील, बनवतील. बस एवढं बोलतो. जय हिंद.